लवकर या लवकर लावा चला. 2 मिनिट पडेल. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही पण 35-40 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे कार्यकर्ते आहोत. पण आता ह्या 15-20 दिवसांमध्ये जी अतिवृष्टी झाली ती मला असं वाटतं महाराष्ट्राच्या गेल्या 50-60-70 वर्षातल्या इतिहासामध्ये नव्हती. प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे आता ह्याच्यातून सरकारच म्हणते की 75 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. सरकारच म्हणते की 22 तालुके बाधित झालेले, 22 जिल्हे बाधित झालेले आहेत आणि हजारो गावं बाधित झाली. मला असं वाटतं आता हे सगळे दौरे सगळे चालू आहेत. त्याच्यापेक्षा आता तातडीनं 5 गोष्टीची मदत करण्याची आवश्यकता आहे. एक, संपूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करा आणि ओला दुष्काळाचा जो GR आहे तो GR ते काय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे ती ताबडतोब केली पाहिजे. दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की आता तुम्ही मला योग्य वेळी कर्जमाफी होईल. आता ह्याच्यापेक्षा अजून कसली वेळ पाहिजे तर सरसकट कालच्या खरीप हंगामापर्यंत जेवढं शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे तेवढं सगळं कर्ज माफ करून त्याला नव्यानं पुन्हा रब्बी हंगामासाठी कर्ज दिलं पाहिजे. कारण तो उभा राहणार कसा. तिसरी गोष्ट अशी आहे की जमिनी खरडून गेलेले सगळ्या समोर 10-15 हजार रुपये किंवा 6,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी देऊन त्या शेतकऱ्याचं उभाच राहणार नाही. किमान तो 15-20 वर्ष तरी मागे गेल्या अशी वस्तू तिथे ही सगळ्याला दिसते. सरकारला दिसतंय. काल मुख्यमंत्री आले, 2 उपमुख्यमंत्री आले, आम्ही आज या भागामध्ये फिरतोय. राजकारणाचा विषय नाही पण आज त्या गरीब शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आता जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. ही सगळी दुभती जनावरं ह्यांचं सगळं पोट ह्या जनावरांवरती अवलंबून आहे. काहीतरी वाहून गेली जनावरं. मग ह्याला मुरघास म्हणा, खाद्य म्हणा, पशुखाद्य म्हणा किंवा कुठून तरी मकवाना आणून देणं म्हणा किंवा कुठून तरी ऊस आणून देणं म्हणा. जसं आपण छावण्या सुरू केल्या होत्या अशी पण मदत सरकारने ताबडतोब करावी. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्याला आता रब्बी हंगामामध्ये लागणारं जे बियाणं आहे, काही लोक आता हरभरा पेरतील, काही लोक गहू पेरतील, त्यांनी बियाणं आणायचं कुठून ती पण मदत त्यांना ताबडतोब द्यावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे. आणि सरसकट सगळं कर्ज माफ जर झालं तरच हा शेतकरी उभा राहू शकतो आणि त्याला आता पुन्हा उभा करण्याचं काम सगळ्यांनी मिळून करावं. त्यासाठी सरकारला आमची सहकार्य राहील. ओके.